जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मनाची साथ करी दुःखावर मात, मनाची साथ करी दुःखावर मात। मन मजबूत असेल तर शरीर मजबूत राहते, मन दुर्बल असेल तर शरीर दुर्बल होते। आनंदी मन ही आरोग्याची संजीवनी आहे, असा छोटासा विचार तुम्हाला सांगून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। ईश्वराला जाणण्यासंदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ईश्वराला जाणणं मनुष्य जन्माचे प्रयोजन आहे। ईश्वराला जाणून घेतलं पाहिजे। ईश्वर आहे, चराचरात आहे। ईश्वराला जाणलं तर मानव जन्माचे सार्थक होते। ईश्वराला जाणलं, परमेश्वराचे नाम स्मरण केले, परमेश्वराचे चिंतन केले तर मानव जन्माचे सार्थक होते आणि मानव जन्मात मानवाच्या वाट्याला येणारे दुःखही कमी होते, ते पण ईश्वराची सेवा वगैरे केली तर। ईश्वराला जाणल्यानंतर बाकी जाणायचं काहीच उरत नाही, आपण पूर्ण सुखी होतो। बघा, परमेश्वराचे नाम स्मरण केले, परमेश्वराचे चिंतन केले तर आपण पूर्णपणे सुखी होतो, मुक्त पण होतो। जीवन जगताना भोग भोगावे लागतात। बघा, जीवन जगताना आपण मागे केलेल्या कर्मांचे भोग आपल्याला भोगावेच लागतात। आपल्या बरोबर काही चांगले घडते, काही वाईट घडते, हे जीवन जगताना हे अनुभव आपल्याला येतातच, त्यालाच तर आपण भोग म्हणतो। पण सर्व प्रापंचिक दुःख भोगाकडे दुर्लक्ष करून केवळ ईश्वराचेच ध्यान केले तर ज्ञान होते। बघा, प्रापंचिक दुःख भोगाकडे दुःखाकडे दुर्लक्ष करून परमेश्वराचे ध्यान केले तर दुःख पण दूर होते आणि ज्ञान पण आपल्याला प्राप्त होते, त्याला समाधान आणि शांती लाभते। त्यामुळे समाधान पण लाभते आपल्या मनाला आणि शांती पण आपल्याला प्राप्त होते। ईश्वराचे अस्तित्व आपल्या हृदयात असते। ईश्वराचे अस्तित्व कुठे असते? तुमच्या, माझ्या सर्वांच्या हृदयात आहे परमेश्वर। आपल्या हृदयात असते, आपल्या श्वासात असते। आपला प्रत्येक श्वास आपण घेतो त्यात पण ईश्वराचे अस्तित्व आहे, आपल्या हृदयात पण ईश्वराचे अस्तित्व आहे। पण आपल्याला आयुष्यभर त्याचे भानच नसते, आयुष्यभर पण आपल्याला त्याचे भानच राहत नाही। आपल्या प्रत्येक श्वासात परमेश्वर आहे, आपल्या हृदयात परमेश्वर आहे, पण आपण त्याचा कधी विचारच करत नाही। ही तर आपली खरी चूक आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले श्वसन यंत्र कार्यरत असते। बघा, जेव्हापासून मानव जन्माला येतो तर तो शेवटच्या क्षणापर्यंत आपले श्वसन यंत्र हे चालूच असते। काही क्षण आपण श्वासच नाही घेतला तर आपण जगू शकतो का? नाही जगू शकत। काही क्षण आपण बिन श्वासाचे राहू शकत नाही। श्वास थांबला तर, एक क्षण श्वासच आपला थांबला तर आपण जगूच शकत नाही। आपला एक क्षण श्वास थांबला तर आपण जगू पण शकत नाही। तर आपल्याला सुख लाभते का? बघा, किती छान सांगितलेलं आहे। आपल्याला सुख लाभते का? लाभतच नाही। कसं सुख लागणार? सुख लाभणार आपल्याला श्वास चालू राहिला तरच आपण सुखी राहू शकतो। आपला जो श्वास आहे, आपण जो श्वास घेतो तोच जर चालू राहिला तरच आपण सुखी राहू शकतो। ईश्वराच्या या स्वरूपाला
ईश्वराच्या या स्वरूपाला म्हणजे हृदयरूपी आपल्या हृदय मंदिरामध्ये परमेश्वराचे नाम स्मरण केले, ध्यान केले, तर आपण दुःखमुक्त पण होऊ शकतो आणि आनंदी पण राहू शकतो आणि आपल्यावर जी येणारी संकटे ती पण कमी होऊ शकतात आणि आपण ईश्वर प्राप्तीचा मार्ग अवलंबू शकू. जीवनाचं दुःख वाट्यास येते. हे पूर्वकर्माचे प्रारब्ध आहे. दुःख अटळ आहे असं आपण मानतो. पण पूर्वकर्म म्हणजे काय? पूर्वजन्मात आपल्याकडून झालेले कर्म. आता कर्म म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल कर्म म्हणजे काय? आता कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे जीवगतीनुसार आपल्याला करावं लागलेले काम. कर्म म्हणजे जीवगतीनुसार आपल्याला करावं लागलेलं काम. पशुगतीतील जीवन अज्ञानी असतो. त्याला शुभ अशुभाचे ज्ञान नसते. पशु पक्ष्यांना शुभ अशुभ हे कळतं का? नाही कळत. कारण ते मुके प्राणी आहेत. त्यांच्याकडून काळानुसार भली बुरी कर्मे घडून जातात. बघा, त्या जन्मात आपल्याकडून कर्मे घडून जातात. त्याचे भले बुरे भोग तो भोगत असतो. मनुष्यातील जीवास ज्ञान असते. मनुष्य हा असा प्राणी आहे, मनुष्य हा खूप विचारी प्राणी आहे का त्याला सर्व ज्ञान आहे आणि मानवाला ज्ञान दिलेलं आहे. म्हणूनच मानवाने परमेश्वराचे नामस्मरण जास्तीत जास्त करायचे असते. विवेक असतो, तो विवेकाने कर्म करतो. त्याच्याकडून जी कर्मे होतात ती जाणीवपूर्वक होतात. मनुष्य हा विचारी आहे, त्यामुळे तो जाणीवपूर्वक कर्म करतो. कर्माची त्यास जाण असते. बघा, मनुष्याला कर्माची जाण असते. विवेक असतो, विवेकाने कर्म करतो. विवेकाने मनुष्य कर्म करतो. त्याच्याकडून जी कर्मे होतात ती जाणीवपूर्वक होतात. म्हणूनच मनुष्य परमेश्वराचं विचार करण्याची परमेश्वराने मनुष्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. कर्माची त्यास जाण असते. तरीही त्यास कोणत्याही परिणामाचे पूर्ण ज्ञान नसते. म्हणून त्याच्याकडून अशुभ कर्मे घडली जातात. म्हणून मानवाकडून अशुभ कर्म, चूक बरोबर अशी कर्म घडली जातात. अज्ञानजनित कर्मातून माणूस दुःख भोगत राहतो. ही दुःख भोगताना तो दैवी शक्तीला दोष देतो. माणूस काय बोलतो? माझ्या बाबतीत बघा, आपण बोलतो माझ्या बाबतीत हे घडलं, मी काय देवाचं वाईट केलं होतं म्हणून देवाचं काय वाईट केलं म्हणून माझ्या बाबतीत असं घडलं. तर हे आपलेच कर्म असते, आपलेच भोग असतात. कारण अन्य प्राण्यांमध्ये मनुष्य काही दैवाहीन प्राणी नाही. स्वतःला उद्धारपूर्तता तरी स्वाधीन असलेला मानव हा प्राणीसृष्टीतील एकमेव प्राणी आहे. मानव हा विचारी आहे. मानव हा जास्तीत जास्त विचार करणारा प्राणी आहे. म्हणूनच सद्गुरु माऊली सांगतात, प्रत्येक माणसाने परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे, ध्यान केले पाहिजे. तुमच्यात, माझ्यात, प्रत्येकामध्ये परमेश्वर हा बसलेला आहे. त्यामुळे मानवाच्या जीवनात सुख येते, दुःख येते, हे त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार असते. प्रारब्ध पूर्वजन्मीच्या जे कर्म असते त्यानुसार असते. आणि आपण एका क्षणामध्ये, एका मिनिटामध्ये बोलतो, मी एवढं देवाचं करते तरी माझ्याकडनं असं का होतं, किंवा मलाच असे दिवस का येतात. पण हे तुझ्या पूर्वजन्मीचं जे कर्म आहे, त्याचेच भोग तू आता मानव जन्मात येऊन भोगत असतो. ते कर्म पूर्ण होईपर्यंत मानवाला दुःख हे असतंच. कधी सुख असतं, कधी दुःख असतं. सुख दुःख हे मानवाच्या जीवनात ऊन सावलीसारखं असतं. कधी ऊन असतं तर कधी सावली असते. पण ऊन असले तरी आणि सावली असली तरी परमेश्वराचे नामस्मरण हे करतच राहिले पाहिजे. सुखात पण परमेश्वराचे नामस्मरण करा आणि दुःखात पण परमेश्वराचे नामस्मरण करा.
आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हाच परमेश्वराचे नामस्मरण करतो. आपण सुखात असताना परमेश्वराचे नामस्मरण करत नाही. त्यामुळे आपल्याला दुःख हे वाट्याला येते. तर हे दुःख वाट्याला येऊ नये म्हणून परमेश्वराचे जास्तीत जास्त ध्यान करत चला, चिंतन करत चला आणि चला आपण आपल्या सद्गुरु माऊलींचा थोडासा जय जयकार करूया. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो. मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. तर हे मी काही बोलत नाही, मला माझे सद्गुरूच बोलायला लावत आहे. तर माझा असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है, ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है.